महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवराय, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीमाई, थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे, मंचावर उपस्थित पक्षाचे सर्वच नेते, मान्यवर, उपस्थित बंधू भगिनींनो, या महाराष्ट्रात ज्या भलाभल्यांना शक्य झालं नाही, हा महाराष्ट्राचा इतिहास सांगतोय. मशिदीवरचे भोंगे उतरले, मशिदीवरचे भोंग्यांचे आवाज कमी झाले आणि मशिदीवरच्या आवाजावरती मर्यादा आली. ज्वलंत आणि जाज्वल्य हिंदुत्वाचा हुंकार काय असतो ते माझा नेता आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी आग दिल्यावरती कळालंय. नाहीतर बाकीचे आहेतच. 3 सभा, राजसाहेबांच्या ही 4थी सभा, 3 सभा, महाविकास आघाडी सभा, सगळ्यांमध्ये हिंदुत्वाची स्पर्धा चालू आहे. मी खरा हिंदू, मी खरा हिंदू, मी खरा हिंदू. राष्ट्रवादीचे मुंबऱ्याचे जोकर सर्कस मधले ते पण आपल्या भगव्या टोप्या बिप्या घालून मंदिरामध्ये, हनुमानाच्या बजरंगबलीच्या मंदिरात जाऊ लागले. इथले तुमचे राष्ट्रवादीचे नेते दादा साहेबांनी ज्यांचं टोपण नाव ठेवलं, जयंत पाटील, सुप्रियाताई, सगळे मंदिरात. साहेबांनी अयोध्या दौरा घोषित केला, युवराजांचा अयोध्या दौरा. आता मला कळलंय, कधी रामाकडे डोकं टेकवलेलं नाही, ते नाना पटोले पण काहीतरी म्हणे अयोध्येला जाणार आहे असं काहीतरी घोषित केलेलं आहे. आम्ही कुठे काय म्हटलंय? या महाराष्ट्रात, या देशात आदरणीय बाळासाहेबांनी जे म्हटलंय तेच माझा नेता, ज्याला वारसा हक्काने हिंदुत्व मिळालंय, तेच सांगतोय. इथलं सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय जे म्हणतंय तेच आदरणीय राजसाहेब ठाकरे सांगतायत. बरं, यापुढे शिवसेनेचे नेते, धर्मवीर चित्रपट पाहिलाय का? सर्व कोण? शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे. धर्मवीरचे पोस्टर बॅनर कोणी लावले? एकनाथ शिंदे. जाहिराती कोणी केल्या? एकनाथ शिंदे साहेबांनी. धर्मवीरच्या एक छोटा सीन आहे. आदरणीय राजसाहेब ठाकरे दिघे साहेबांना भेटायला जातात. मी म्हणत नाहीये, दिघे साहेब काय म्हणतात? हिंदुत्वाची जबाबदारी राजसाहेब आता तुमच्या खांद्यावर. दिघे साहेब सांगतायत, जरा कानोसा घ्यावा शिवसेनेने. शिवसैनिक पण हेच सांगतायत की आम्हाला उद्धव साहेब तुमच्यात नाही, आदरणीय राजसाहेबांमध्येच बाळासाहेब दिसतात. त्या बीकेसीला टोमणे सभा झाली, टोमणे पक्षप्रमुखांची टोमणे सभा. त्याच्यात त्यांचे युवराज म्हणत होते, आम्हाला समोर बसलेल्या गर्दीत काकांमध्ये बाळासाहेब दिसतात, आजींमध्ये बाळासाहेब दिसतात. ते स्टेजवर असं म्हणू शकले नाही की पक्षप्रमुख टोमणे सम्राटांमध्ये आम्हाला बाळासाहेब दिसतात. त्यांनाही आत्मविश्वास नाही. कशाला सरकार म्हणतात, कशाला मुख्यमंत्री म्हणतात? तिकडे उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार, मशिदीवरचे भोंगे उतरले की नाही उतरले? मदरशांमध्ये राष्ट्रगीत सक्तीचं झालं की नाही झालं? नवीन मदरशांना अनुदान देणं बंद केलं. अहो, याला म्हणतात मुख्यमंत्री, नाहीतर आपले तुम्ही. टोमण्यांशिवाय भाषाच नाही. बुलडोजर बाबा म्हणून तो तिकडे प्रसिद्ध आहे. यांचा बुलडोजर वेगळ्याच ठिकाणी चालतो. तुम्ही यांच्या विरोधात बोलला की तुमच्या घरावर बुलडोजर, त्या राणाच्या घरावर बुलडोजर, किरीट सोमय्याच्या घरावर बुलडोजर. आम्ही बाजू घेत नाही, सांगतोय. आम्ही काय विरोधात बोललो, संदीप देशपांडेवर गुन्हे दाखल, महाराष्ट्र सैनिकांवरती गुन्हे दाखल. टोमणे सम्राटांचे टोमणे संपादक आहेतच.
सकाळी उठले, मी एकदा एका ठिकाणी म्हणालो, त्यांच्यात आता कादरखान घुसलंय, कादरखान. मुळात संजय राऊत साहेब काही बोलतच नाहीत. कादरखान जो आहे ना, तो त्यांच्याकडून वदवून घेत असतो जे काय असेल ते. एका सिनेमामध्ये त्या कादरखानला रात आंधळेपणा असतो, संजय राऊत साहेबांना दिवस आंधळेपणा सुरू झालेला आहे. काही बोललं की त्याच्यावरती प्रतिक्रिया असते. दुसरे राष्ट्रवादीचे आहेतच, मी सगळ्यांनीच नाव ठेवलंय मटण करी. मी जर एक वेगळं नाव ठेवलं त्यांच्यासाठी. काही म्हटलं की ते पाठांतर आहे का, हे पाठांतर आहे का, ते पाठांतर आहे का, अमुक पाठांतर आहे का. 3 इडियट सिनेमा पाहिलाय? तो सायलेन्सर असतो, तो सगळीकडे पाठांतर करूनच असतो. बीडचे तात्या विंचू ते काल परवा बोलले, नवनिर्माण आणि नवनीत यांचं काही कळत नाही. अहो तुमचंच काही कळत नाहीये नेमकं काय चाललंय. अजितदादांनी सकाळी सकाळी त्या भारतीय जनता पक्षाबरोबर छय्या केला, तेव्हा तुमचे फोन स्विच ऑफ होते. तुम्ही कुठेतरी फोन बंद करून ठेवले होते. पवार साहेबांनी हे केल्यानंतर तुम्ही आलात तिथे. आज मनासारखं समाधानाचं खातं मिळालं नाही म्हणून सगळीकडे बोंबलत फिरताय. काय एकदा अफजल खानाच्या सेनेत आता नवीन सय्यद बंडा पण आलाय. असे प्रहार करणार आहेत आमच्यावरती आणि तुम्हाला वाटते आमचा आवाज बंद होणार आहे? बंदच करायचं असेल, या महाराष्ट्रामध्ये आलेल्या त्या ओवेसीचा थोबाड बंद करा, तर तुम्ही महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री समजू आम्ही. कोण ओवेसी? संभाजीनगरला आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची सभा झाली, सभेला 16 जाचकाठी, 15,000ची मर्यादा, जात भाषा प्रांत याच्यावर बोलायचं नाही. ओवेसीला काय मोकाट सोडलं तुम्ही भाषा जात प्रांत याच्यावर बोलायला? ज्या औरंगजेबाने इथल्या संभाजी महाराजांचा आमचा छळ केला, अतोनात हाल केले, स्वराज्यावर धावून आला, त्या औरंगजेबाच्या तडग्यावरती जर ओवेसी माता टेकत असेल, त्याच्यावर का गुन्हा दाखल झाला नाही हा सवाल या सभेतून मी विचारतोय. का त्याला पकडून आणलेलं नाहीये इथे? असं काही विचारलं. बरं, मी आदरणीय बाळासाहेबांचाच दाखला दिला, ज्याचं पुस्तक संजय राऊतांनी छापलंय एकवचनी म्हणून, बाळासाहेबांच्या मुलाखतीचं. आदरणीय बाळासाहेब म्हणतात त्या मुलाखतीत, अशी तडगी जमीनदोस्त झाली पाहिजे आणि ती पुन्हा बांधता कामा नये. काय आपण मुख्यमंत्री साहेब आदरणीय बाळासाहेबांचं तरी ऐकणार आहात की नाही ऐकणार आहात हा आमचा प्रश्न आहे. बरं, असं काही विचारलं, हिंदुत्वाबद्दल विचारलं की तुम्ही विकासावर बोला, तुम्ही विकासावर बोला, तुम्ही विकासावर बोला. ते संदीप करेची एक कार्यक्रम आहे, आयुष्यावर बोलू काही. मी म्हणतो आज चला दोस्त हो विकासावर बोलू काय. नोकऱ्या मिळाल्यात? अहो विकासावर बोलू काही, नोकऱ्या मिळाल्यात का? नोकर भरती झाली का? परीक्षा झाल्यात का? एमपीएससीच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्यात का? अहो साध्या धड परीक्षा घेता येत नाहीयेत. बरं राहिलं, त्या आमच्या अमित साहेबांनी त्या एमपीएससी मध्ये आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर याच्या घरी भेट दिली. मतदारसंघ कुणाचा? सुप्रियाताईंचा. भेट देतोय माझा नेता अमित साहेब ठाकरे आणि तिथे सांत्वन करतोय आणि त्याला धीर देतोय त्या कुटुंबाला. महागाईबद्दल बोलतायत, त्याच्या अगोदर 10 रुपये, आता काल परवा 8 रुपये केंद्र सरकारने कमी केलेत. हिम्मत आहे तुमच्यात, तुम्ही का नाही कमी करत आहे? या संपूर्ण महाराष्ट्रात पाण्याचा प्रश्न, संभाजीनगरला आमची मंडळी आंदोलन करतायत, पाण्याचा प्रश्न पेटलाय. भारनियमन काय फक्त गोरगरिबाने सर्वसामान्य माणसाने सहन करायचंय? आणि आमदारांना आणि मंत्र्यांना लाखोंची बिलं आलेली आहेत, त्याच्यावर मात्र बोलायचं नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शिक्षणाची फी 15% कमी करणार म्हणून शासन निर्णय आला होता. कुठे आहे? कुणाचा विकास झालाय? हो विकास झालाय ना. कुणाचा विकास झालाय? 100 कोटी घेणाऱ्या अनिल देशमुखचा विकास झालाय, नवाब मलिकांचा विकास झालाय आणि 50 लाखांचं घड्याळ यशवंत जाधवांचा विकास झालाय. बाकी त्या डायरीतलं एम बाई म्हणजे कोण मला कल्पना नाही. काही कचोरी बिचोरी खाऊन काय एम बाईंबद्दल काही बोलू नका तुम्ही. कुणाचा विकास झालाय? या पद्धतीचा
आम्ही हिंदुत्वाबद्दल बोलणार आणि आम्ही विकासाबद्दल सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारणार. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही त्यासाठी सज्ज. अनेक प्रश्न आहे, अनेक विविध विषयांवरती बोलता येईल, पण सगळ्या गोष्टी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी एक आमदार खिजवायचं आणि पत्रकार परिषदा आदरणीय पवार साहेबांनी 2-2 वेळा घ्यायच्या. शेवटचं एकच सांगतो, शेर जरा हिंदीत आहे. नए नए मुख्यमंत्री ने अपने ड्राइवर से कहा, जरा वाक्य बदललंय मी, नए नए मंत्री ने अपने ड्राइवर से कहा असं आहे. नए नए मुख्यमंत्री ने अपने ड्राइवर से कहा आज कार हम चलाएंगे. नए नए मुख्यमंत्री ने अपने ड्राइवर से कहा आज कार हम चलाएंगे. ड्राइवर बोला हम उतर जाएंगे, चला कर तो देखिए आपकी आत्मा हिल जाएगी. यह कार है, सरकार नहीं जो भगवान के भरोसे चल जाएगी, सरकार नहीं जो भगवान के भरोसे चल जाएगी. जय महाराष्ट्र. 2 वर्षानंतर जे मुख्यमंत्री मंत्रालयात जातात, असेच मुख्यमंत्री आपल्याला वर्षानुवर्ष हवे असतील तर महाराष्ट्राने नक्की विचार करावा एवढं बोलेन. मला इथे बोलायची संधी दिली आदरणीय राजसाहेब ठाकरे, आदरणीय अमितसाहेब ठाकरे आणि पक्षाचे सर्व नेते, आपल्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा. धन्यवाद काळे साहेब. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सन्माननीय रणजितजी शिरोळे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती महात्मा फुले, क्रांतिज्योती माई सावित्रीबाई फुले, सन्माननीय आदरणीय राजसाहेब ठाकरे, आदरणीय सर्व नेतेगण, आदरणीय व्यासपीठ आणि माझे सगळे सहकारी मनसैनिक, सगळ्यांना सप्रेम जय महाराष्ट्र. तुम्हाला मला दिलेल्या वेळेच्या चौकटीत मी माझे शब्द मांडण्याचा प्रयत्न करतो. बोलायचं बरं असतं, बोलण्यापेक्षा ती एक खंत आहे, ती तुमच्या माझ्या मनातली, महाराष्ट्राच्या मनातली खंत आहे, ती मांडायची असते. पण एक छोटी गोष्ट तुम्हाला सगळ्यांनाच तुम्ही परिचित असाल, महाभारतातली कथा आहे. त्यात एक राजा, तो बिचारा राजा, त्याला काही कारणाने तो घरी बसायचा आणि त्या राजाकडे त्याचा एक पंटर होता. साधारण तशीच परिस्थिती आजच्या काळात आहे मित्रांनो. आपले राज्य आहे, आपल्या राज्याचा प्रमुख आजचा आपला राजा आहे, तो राजाही असाच घरी बसून होता आणि त्या राजाकडेही तसाच एक पंटर, तो पण संजय. आता ह्या 2 साम्यांमधला एक फक्त फरक बघा. तो जो संजय होता त्याला दूरदृष्टी होती, त्याला दूरचं दिसायचं आणि तो या राजाला सांगायचा की हे काय चाललंय तिकडं. आजचा जो संजय आहे हा दूरदृष्टी नाही, हा फक्त दूरदर्शनवर येतो. कधी उठा सकाळी तू टीव्ही लावा, हे आहेच बाबा तिकडं बोलायला. बरं बोलतोय काय? महाराष्ट्राचे प्रश्न मांडतोय, महिलांचे प्रश्न मांडतोय, विजेचा प्रश्न मांडतोय, पाण्याचा प्रश्न मांडतोय, शेतकऱ्यांचा, शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा, कोणाचा प्रश्न मांडतोय? आमच्यावरती ईडीची कारवाई, आमच्यावरती सीबीआयची कारवाई, आमच्यावरती आयटीची कारवाई, आमच्या मेवण्यांना पकडलं, आमच्या पाहुण्यांना पकडलं. अरे एवढंच राहिलं तुमच्याकडं? ह्यांना तुमच्या आमच्या महाराष्ट्राच्या प्रश्नांमध्ये काही रस नाही. ह्यांना फक्त आम्ही आमचं गाभाड कसं भरायचं तेवढ्यावरतीच चाललंय. आणि हे चालू असताना जेव्हा राजसाहेबांच्या सभा होतात, जेव्हा राजसाहेब काही प्रश्न मांडतात, राजसाहेब जेव्हा बोलायला लागतात, तेव्हा मजा बघा. फक्त 2-3 राजसाहेबांच्या सभा आणि ह्यांची गंमत बघा. तो ठाण्याच्या जितुद्दीन दाढीचे वस्त्र शोधतोय, तिकडं ताई पप्पांचे 50 वर्षाची कारकीर्द म्हणतात आमची राजकीय कारकीर्द. बरं मिळतं काय ह्यांना? इन बिन 4 फोटो कधीतरी आम्ही देवळात गेलो. अरे लाजा वाटल्या पाहिजे. जेव्हा हे होतं तेव्हा समस्त हिंदू बांधवांच्या मनातली खंत जेव्हा राजसाहेब ठाकरे धमकपणे, त्यांच्या कणखरपणे जेव्हा व्यासपीठावर मांडतात, तेव्हा ह्यांना का झोंबतं? एक लक्षात घ्या, परत बोलतो, ह्यांना तुमच्या, आमच्या आणि या राज्याच्या प्रगतीमध्ये शून्य काडी मात्र रस आहे. ह्यांना काही गरज नाही. ह्यांना फक्त स्वतः आणि स्वतः. अरे 1.5 वर्ष हा आपला मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाही. नशीब तिथल्या चौकीदारांनी त्यांनी ओळखलं आणि आत घेतलं.
तर म्हटलं असं, साहेब थांबा जरा बघू आयडी कार्ड दाखवा. 1.5 वर्ष तुमच्याकडे वेळ नाही मंत्रालयात जायला, आणि कुठून तरी सर्वे आणता म्हणता देशातला 1 नंबरचा मुख्यमंत्री. कमाल आहे. म्हणजे ही सगळी मंडळी जेव्हा साहेब बोलायला लागतात, साहेब जेव्हा सभेतनं प्रश्न मांडतात, साहेब जेव्हा हिंदूंची भावना व्यक्त करतात, तेव्हा ह्यांच्या मनात कुठून तरी मध्येच काहीतरी नवीन कुठून तरी यांना बुद्धीमध्ये काहीतरी प्रकाश पडतो आणि म्हणतात विकासावर बोला. अरे विकासावर बोला म्हणजे अख्ख्या ह्या राज्यात नाही त्या देशात नसेल अशी एक अप्रतिम विकासाचा आराखडा, महाराष्ट्राची ब्लूप्रिंट जेव्हा साहेबांनी मांडली, त्यात काय नव्हतं. या राज्याचं पाणी नियोजन कसं असावं, नदी कशी असावी, रस्ते कसे असावेत, महिलांचं सबलीकरण कसं व्हावं, कायदा सुव्यवस्था, प्रत्येक गोष्ट इतकी अप्रतिमपणे त्याच्यात घेतलेली. ती जेव्हा आम्ही मांडत होतो तेव्हा तुमचे कान काय भोंग्याच्या आवाजाने बधीर झाले होते का? हा, तेव्हा तुम्हाला ऐकू आलं नाही. आज तुमचे भोंगे बंद केल्यावर तुम्हाला आमची विकासाची सगळा आराखडा आणि विकासावर बोला हे सगळं आठवायला लागलं. हे फसवं सरकार आहे, आणि या सरकारला पलटी करायची जबाबदारी राजसाहेबांनी आपल्यावरती दिली नाही, आपण ती एकदम चोखपणे पार पाडायची. महाराष्ट्राचे कुठलेही प्रश्न असोत, मुंबईमधले डब्बेवाले असोत, बँडवाले असोत, शिक्षक असोत, विद्यार्थी असोत, एअरलाईनवाले असोत, सगळ्यांना प्रश्न पडला, अडचण आली की ते एकाच जागेत जातात, आणि ती जागा म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे. कारण त्यांना माहिती आहे तिथूनच न्याय मिळणार, आणि तो न्याय आजपर्यंत साहेबांनी दिलेला आहे. साहेबांकडे जातात, साहेब बोलतात, बोलले की ह्यांची होती अडचण, आणि त्या अडचण झाल्यावरती ह्यांची फाटती टारकन. कशी फाटती? जोरात. कशी फाटती? कशी फाटती? टर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिरोळे साहेब. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस सन्माननीय अजयभाऊ शिंदे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे. सन्माननीय व्यासपीठ आणि जमलेले हिंदू जननो, आज मी तुमच्या सगळ्यांचं पुण्येश्वराच्या पुण्यात स्वागत करतोय. तुम्हाला पण प्रश्न पडला असेल हा पुण्येश्वर कुठनं आणला, कारण या पुण्याला पण पुण्येश्वर हा थोडासाच माहिती आहे. या पुण्येश्वराच्या पुण्यात ज्या वेळेला मी म्हणतो त्यावेळेला थोडासा मी या सगळ्याचा इतिहास तुम्हाला सांगतो. या पुण्याला जी ओळख पुणे म्हणून मिळाली ती पुण्येश्वराच्या मंदिरामुळे मिळाली. त्या पुण्येश्वराचं मंदिर या पुण्यात होतं हे पुणेकरांच्या ध्यानात पण कमी आहे. नवीन पिढीला तर ते खूप कमी माहिती असेल. आणि काल परवा आम्ही जेव्हा आरती करायला तिकडे चाललो होतो आणि आम्हाला सगळ्यांना पोलिसांनी अटक केली, त्याच्यानंतर पुण्येश्वर बऱ्यापैकी सगळ्यांना कळालं. हे पुण्येश्वर म्हणजे सध्याचा छोटा शेख दर्गा. याचा उल्लेख इथं करण्याचं कारण असं आहे की 2 महिन्यापूर्वी जेव्हा आदरणीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका प्रखरपणे मांडली आणि या देशात एक वातावरण हिंदुत्वाचं सुरू झालं, आणि ते वातावरण सुरू झाल्यानंतर ह्या देशातल्या अनेक मशिदी ज्या हिंदूंच्या देवळावरती उभ्या आहेत त्या मशिदींच्या आतमध्ये नक्की काय हे हळूहळू जाहीर व्हायला लागलं. बघा कसं असतं, प्रत्येक कालखंडात एक युगपुरुष येतो आणि त्या युगपुरुषाच्या नुसत्या अस्तित्वाने त्या कालखंड व्याप्त होतो. अशा एका युगपुरुषाने सध्याच्या कालखंडात नुसती भाषणं करायला सुरुवात केली
आणि त्या भाषणानंतर अनेक सरकारी यंत्रणेला जाग यायला लागली, न्याय व्यवस्थेला जाग यायला लागली. आणि मग ती जाग कशी येते याचं उदाहरण जर आपण घ्यायचं झालं तर ज्ञानव्यापी मशीद म्हणजेच काशी विश्वेश्वराचं देवस्थान. म्हणजे जे जे कोणी काशीला गेले असतील आणि ज्यांनी ज्यांनी काशी विश्वेश्वराचं मंदिर बघितलं असेल आणि त्या मंदिराला जोडून असलेली ज्ञानव्यापी मशीद बघितली असेल, त्याची तळपायाची आग मस्तकात गेली असेल. आम्ही ज्या ज्या वेळेला तिथं गेलो त्या त्या वेळेला आमच्या मनात प्रश्न पडला, अरे आमचं मंदिर एवढं छोटं कसं आणि एवढी मोठी मशीद या ठिकाणी उभी कशी. त्या मशिदीच्या कडे तोंड करून उभा असलेला तिथला नंदी गेले 350 वर्ष सगळ्यांना सांगत होता, अरे माझा देव या मशिदीच्या आतमध्ये. 350 वर्ष तो जो आक्रंद करत होता, तो 350 वर्षाचा आक्रंद सरकारच्या कानात त्या वेळेला गेला ज्या वेळेला आदरणीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाचा बुलंद नारा दिला आणि तो नारा सगळ्या जनतेने स्वीकारला. सरकारला जाग आली, ज्ञानव्यापी मशिदीचं सर्वेक्षण करायला सांगितलं. गेले 5 वर्ष आम्ही सुद्धा पुण्येश्वरासाठी भांडतोय. पुण्येश्वराला पण तेवढाच मोठा इतिहास आहे. भगवान शंकराचं मंदिर हा अल्लाउद्दीन खिलजी ज्या वेळेला या देशावरती चालून आला, त्याचा एक सरदार बडा अरब म्हणून तो या पुण्यावरती चालून आला आणि त्यांनी हे मंदिर उद्ध्वस्त केलं. एक मंदिर नाही, 2 मंदिरं उद्ध्वस्त केली, पुण्येश्वर आणि नारायणेश्वर. तुम्हाला प्रश्न पडला असेल ही दोन्ही मंदिरं कुठे आहे. एक मंदिर आहे शनिवारवाड्याच्या बरोबर समोर आणि दुसरं मंदिर आहे लाल महालाच्या थोड्याशा पलीकडच्या बाजूला, जिथं कुंभार वेस आहे अशा ठिकाणी, जिथं आज छोटा शेख दर्गा आहे. या दोन्ही मंदिराचा इतिहास इतका मोठा आहे, नाथांच्या गाथेत आहे. कदाचित तिथं संत ज्ञानेश्वरांनी कीर्तने केली असतील, अभंग म्हणले असतील, याचे उल्लेख नाथांच्या गाथेत आहेत. ही सगळी मंदिरं उद्ध्वस्त झाली. या सगळ्या मंदिरांच्या वरती मशिदी निर्माण झाल्या आणि आपला हिंदू बांधव दर्ग्यांमध्ये डोकं टेकवायला जातो. अशा दर्ग्यांमध्ये डोकं टेकवायला जातो ज्या दर्ग्यांचा संबंध औरंगजेबांशी आहे. असा औरंगजेब जो छत्रपती शिवाजी महाराजांना संपवायला या महाराष्ट्रावर चालून आला. 28 वर्ष मावळ्यांनी त्याला या महाराष्ट्रात झुंजत ठेवला. असा बादशाह जो हिंदुस्थानवरती राज्य करत होता, मुसलमानी शासक होता. सगळी म्हणून जी मंदिरं मी तुम्हाला आता याच्यापूर्वी उल्लेख केली, ती सगळी मंदिरं, मग काशी म्हणू नका, मथुरा म्हणू नका, अयोध्या म्हणू नका, ही मंदिरं भंजित करण्याचं काम ज्या औरंगजेबाने केलं, त्या औरंगजेबाचं थडगं मराठ्यांनी या महाराष्ट्राच्या भूमीत गाडलं. त्या औरंगजेबाचा नातू ज्या पुण्येश्वराच्या मंदिराच्या इथं गेला आणि त्याची कबर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण माथा टेकवायला जातो. सगळेच जातात का असं नाहीये, पण आपण हिंदू ज्या वेळेला सहिष्णू होतो, तो सहिष्णुपणा जो आहे, तो सहिष्णुपणा हिंदूंच्या मुळावर येतो. आपण निधर्मी होतो. ज्या ज्या वेळेला हिंदुत्वाची गोष्ट केली जाते त्या त्या वेळेला आपल्यातले काही निधर्मी तयार होतात आणि ते निधर्मी सातत्याने या सगळ्या गोष्टी तशाच टिकून ठेवण्याला मदत करतात. हे अत्यंत गंभीर आहे बांधवांनो. या पुणे शहराला ज्याला इतिहास आहे, या पुणे शहराचं जे जे म्हणून आहे ते सगळं देशाने स्वीकारलेलं आहे. त्या पुणे शहरामध्ये पुण्येश्वर असेल, नारायणेश्वर असेल, तो आज कोंडून ठेवलेला आहे. तो आज मशिदीच्या स्वरूपात आहे. या मशिदी आज बांधून मोठ्या होत आहेत. बंद पत्र्याच्या आड त्यांचं बांधकाम चालू आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे होऊन देणार नाही. मला आठवतंय मी 7-8 वर्षापूर्वी ज्या वेळेला आदरणीय साहेबांनी या ठिकाणी मेळावा घेतला होता, गुरुपौर्णिमेचा तो मेळावा होता, आणि त्यावेळेला सुद्धा मी एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणात मी एक इशारा दिला होता. त्या संपूर्ण कालखंडात साहेब या पुणे शहरातली जी म्हणून आपली मंदिरं आहेत, ती मंदिरं पाडण्याच्या नोटिसा प्रशासनाने दिल्या होत्या. आणि त्या नोटिसा ज्या वेळेला दिला त्यावेळेला आम्ही इथनं इशारा दिला होता की आमच्या मंदिरांना हात लावाल तर लक्षात ठेवा आम्ही रस्त्यावर उतरू. एकाही मंदिराला हात लागला नाही. आज या ठिकाणी मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने या प्रशासनाला एक इशारा देतोय. आजपासून पुण्येश्वर मुक्तीचा संग्राम आम्ही सुरू करतोय. तो संग्राम आम्ही टोकाचा करणार. काही झालं तरी आम्ही लढणार. जसा काशी विश्वेश्वर मुक्त होईल, जशी अयोध्या मुक्त झाली, तसा पुण्याचा पुण्येश्वरही मुक्त होणार, अशी ग्वाही मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने देतो. या पुण्येश्वराच्या मुक्तीच्या लढ्यात तुम्ही सगळे सहभागी होणार आहे, या प्रशासनाला तो इशारा या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अजय भाऊ शिंदे. नक्कीच सर्व महाराष्ट्र सैनिक तुमच्याबरोबर असतील आणि या पुण्येश्वराचा आपण त्या मुक्तता करू. मी यानंतर पुणे शहराचे आदर्श नगरसेवक, कार्यक्षम नगरसेवक आणि पुणे शहराचे अध्यक्ष सन्माननीय साईनाथजी बाबर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रथमतः अभिवादन करतो. माननीय राजसाहेब ठाकरे यांना वंदन करतो. आणि आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहरातली मी शहराध्यक्ष झाल्याच्या नंतरची पहिलीच सभा पुणे शहरात होती. खरंच खूप अभिमानास्पद वाटतं की ज्या ठिकाणी एक शाखा अध्यक्ष ते शहराध्यक्ष आणि एक नगरसेवक, एक गटनेता हे माननीय राजसाहेबांच्या मुळंच होऊ शकतं. कारण सर्वसामान्य घरातल्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचं काम माननीय राजसाहेब ठाकरे करत असतात. बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या बोलायच्या आहेत. मला वाटतंय की साहेब भाषणाची सवय खूप कमी आहे आम्हाला, पण 16 केसेस आम्ही या ठिकाणी बसलेला मी असेल किंवा आमचे पुणे शहरातला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक असेल, याच्यावर 10-10, 20-20 केसेस प्रत्येक आंदोलनाच्या आहेत. आणि आम्ही काम करणारी लोक आहोत, संघटनेला बांधलेली लोक आहोत आणि जास्तीत जास्त काम आणि पुणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना घरोघरी पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहोत. पुणे शहरामध्ये बरेचसे प्रश्न आहेत. म्हणजे महानगरपालिकेत काम करत असताना 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती. आज पुणे शहरामध्ये भाजपाची सत्ता होती. आता प्रशासन आहे. म्हणजे 15 वर्ष ज्यांची सत्ता होती साहेब, 24/7 म्हणजे 24 तास पाण्याची जी योजना आणली होती 2014 मध्ये आणली होती. 2014 पासून आजपर्यंत जवळपास 8 वर्ष झाली. पुणे शहराला 24 तास पाणी देणार म्हणून टॅक्स वाढवला, परत जवळपास 3000 कोटीचं कर्ज काढलं, पण लोकांना पाणी अजून कुठे मिळालं नाही. अजून कित्येक वर्ष या पाण्यासाठी झगडावं लागेल पुणे शहराला. आम्हाला खूप मोठा प्रश्न आहे. आणि परत लोकांच्या समोर येतात की आम्हाला मतदान करा. असाच प्रश्न वाहतुकीचा सुद्धा आहे. वाहतुकीचा पूर्ण बोजबारा पुणे शहरात वाजलेला आहे. प्रत्येक चौकामध्ये ट्रॅफिक आहे. सर्वसामान्य घरातला माणूस जर बाहेर पडला, कामासाठी निघाला, नोकरीसाठी निघाला, तर त्याला प्रत्येक चौकामध्ये एवढं ट्रॅफिकला सामोरं जावं लागतं. आणि त्याचबरोबर मेट्रोचं सुद्धा काम सुरू आहे. आणि मेट्रो गेले बऱ्याच वर्ष मेट्रोचं सुद्धा काम या संपूर्ण पुणे शहरात चालू आहे. त्या कामामुळं प्रचंड अडचण होती. फुटपाथ तोडलेले आहेत, परत लोकांना चालू शकत नाही. अशा बऱ्याच गोष्टी या संपूर्ण पुणे शहरात अडचणीच्या आहेत. आणि मला वाटतं की त्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक सक्षम पर्याय भविष्यामध्ये पुणे शहरामध्ये असेल. कारण प्रत्येक वेळेस कचऱ्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल. मधल्या काळामध्ये आताच महानगरपालिकेने म्हणजे महापालिका प्रशासनाने
40% टॅक्स पुणे शहराचा वाढवला. राज्य सरकारचा एक निर्णय येतो आणि पुणे शहरातल्या लोकांना 40% टॅक्स वाढतो. 40% टॅक्स जरी वाढला तो मागच्या 4-4 वर्षाचा तो टॅक्स वाढवून लोकांना दिलाय. एक व्यक्तीला मागच्या 2 वर्षामध्ये कोविडचा काळ होता. कोविडच्या काळामध्ये प्रचंड लोकांचे हाल झाले. नोकऱ्या नव्हत्या, नोकऱ्या गेल्या, धंदे बंद आले आणि अचानक 4 वर्षाचा टॅक्स हा सर्वसामान्य लोकांना पाठवला आणि लोक एकदम हैराण झाली की जेणेकरून लोकांची कुठंतरी गळा दाबण्याचं काम हे राज्य सरकार करतंय. आणि प्रत्येक वेळेस ह्या पुणे शहरामध्ये विविध पक्ष येतात, विविध पक्ष समोर येतात आणि कुठल्या तरी भूल थापांना बळी पडतात. नागरिकांना मला वाटतं की मी पुणे शहराचा अध्यक्ष म्हणून मला वाटतं की पुणे शहरातल्या लोकांनी आता जागृत झालं पाहिजे. पुणे शहरातले बरेचसे प्रश्न आहेत की ते सोडवण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पर्यायी किंवा त्या महापालिकेच्या सत्तेत बसवलं पाहिजे. तरच भविष्यामध्ये जसं साहेबांनी नाशिकमध्ये मला वाटतं की CSR फंड असेल किंवा इतर प्रत्येक फंडामधून की लोकांचे प्रश्न सोडवले. प्रत्येक वेळेस राजसाहेबांच्या स्वप्नातला जो ब्ल्यूप्रिंट होती, साहेबांनी जी ब्ल्यूप्रिंट दाखवली त्यातल्या छोट्या गोष्टी पुणे शहरात करू शकतो. पण आमच्याकडे कुठली सत्ता नसल्यामुळं मागच्या वेळेस जवळपास 28-29 नगरसेवक होते. आता आम्ही 2च होतो. पण तरी सुद्धा महानगरपालिकेत आवाज कोणाचा होता तर 167 नगरसेवकांपैकी 2च नगरसेवकांचा आवाज संपूर्ण महानगरपालिकेत आवाज काढत होतो. 5 वर्षामध्ये कुठेही मागं हटलो नाही साहेब. आम्ही 2 जरी असलो तरी पण सभागृहात आवाज फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा होता. भविष्यामध्ये पण असाच आवाज राहिला पाहिजे असं आम्हाला वाटतं की जेणेकरून पुणे शहरातले आमचे हे सर्व महाराष्ट्र सैनिक आम्ही प्रचंड कष्ट करतोय की येत्या महानगरपालिकेच्या निवडणुका 3-4 वर्षामध्ये होणार आहेत आणि निवडणुकीला सामोरं जात असताना प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी या ठिकाणी प्रयत्न करतोय की साहेबांच्या जे नजरेतला पुणे असेल, साहेबांच्या दृष्टिकोनातला जो पुणे असेल तो कसा होईल, पुणे शहरात एक चांगला आकडा महानगरपालिकेत कसा दिसेल, या संपूर्ण गोष्टीवर आमचे महाराष्ट्र सैनिक प्रत्येक जण म्हणजे जीवाचं रान करत आहे. आम्ही ज्या वेळेस बसतो शहर कार्यालयात बसतो, मला वाटतं आमची पुणे शहराची एक 13 जणांची कोर कमिटी आहे. त्या कमिटीमध्ये पण चर्चा होत असताना पुणे शहराच्या विकासासंदर्भातली छोट्या गोष्टी असतील, आमचे नेते बाबू अगसकर असतील, अनिलजी शिंदे असतील, संपूर्ण कोर टीम असेल, या प्रत्येक वेळेस मला सांगत असतात की साई पुणे शहरातला प्रत्येक मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे, प्रत्येक विषयामध्ये आपण आंदोलन केलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी सांगतो. मला आताच या ठिकाणी पहिल्यांदा एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबरसाहेब. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सन्माननीय अमित साहेब ठाकरे हे अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच पुणे शहरामध्ये आलेत. त्यामुळे मी पुणे शहराच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. छत्रपती शिवाजी महाराज की, हिंदू जननायक सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचा, सन्मान्य अमित साहेब ठाकरेंचा. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्मान्य राजेंद्र उर्फ बाबू वागसकर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय व्यासपीठ आणि ज्यांनी आम्हाला घडवलं, जगायला शिकवलं, समाजात मान मिळाला असे आमचे ज्यांनी दिला असे आमचे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा. माझी अवस्था अतिशय वेगळ्या प्रकारची आहे. आदरणीय राजसाहेबांच्या आणि तुमच्या मध्ये मला उभं केलंय. अशा वेळेस शब्द फुटत नाहीत आणि काय बोलावं हे होत नाही. परंतु एवढंच आहे
की या पुणे शहरावर आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी खूप प्रेम केलं. नेहमी नेहमी ते पुणे शहरात येतात, पुणे शहरांच्या आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना भेटतात, आपल्या मनसैनिकांना भेटतात आणि अनेक विषय ते आम्हाला सांगतात. आम्ही पुणेकर म्हणून आम्ही खूप भाग्यवंत आहोत की एवढ्या मोठ्या नेत्याचा सहभाग आपल्याला वारंवार लागतो. आणि आम्ही सुद्धा अतिशय भाग्यवंत आहोत की एवढे हुशार, एवढे अभ्यासू, एवढे आदर्श नेते आम्हाला लाभले. त्यांचा आम्हाला फायदा घेता आला पाहिजे. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचं आगमन झालेलं आहे. हिंदू जननायक सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, हिंदू जननायक सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचा. मी सन्मान्य राजसाहेब ठाकरेंना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करावा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी. यानंतर पर्वती विधानसभा मतदारसंघाचे विभागाध्यक्ष विक्रांत अमराळे, त्याचबरोबर कसबा विधानसभा मतदारसंघाचे विभागाध्यक्ष गणेशजी भोकरे यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा सत्कार करावा. त्यानंतर पर्वती विधानसभा मतदारसंघाचे विभागाध्यक्ष विक्रमजी अमराळे हे सन्मान्य राजसाहेब ठाकरेंना श्रीरामाची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान करते. जय श्रीराम. आपण सर्वजण ज्या गोष्टीची वाट पाहता आतुरतेने, मी सन्मान्य हिंदू जननायक सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी आपणास संबोधित करावं. जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी भाषणाला सुरुवात करण्या अगोदर बघाशी एका वृत्तवाहिनीच्या वरती आलेली क्लिप कोणीतरी मला दाखवली आणि आजच्या या माझ्या भाषणासाठी म्हणून आपल्या पुण्यातले काही अंध विद्यार्थी इथे आलेले आहेत असं मला कळलं. कुठे आहेत ते? कुठे आहेत? तिथे बसलेले आहेत का? कुठे आहेत? त्यांना सांभाळून वरती व्यासपीठावरती घेऊन या. आता राहू दे.
मागे खुर्च्या ठेवायला सांगा. बसू दे मला. बसो बस. सुरू करू. खरं तर आपल्या सभांना काही हॉल बिल परवडत नाहीत, परंतु मी आपल्या सगळ्या पुण्याच्या पदाधिकाऱ्यांना मी सांगितलं होतं, म्हटलं SP कॉलेज मिळते का बघा. मग SP कॉलेजच्या लोकांनी नकार दिला की हल्ली आम्ही कोणालाच देत नाही. आता आम्हाला नाही तर कोणालाच नाही. मग ते काय नदी पात्राचा विषय झाला, पण एकूणच आत्ता सध्याचं हवामान पाहता कोणत्या वेळेला पाऊस पडेल अशी चिन्ह सध्या तरी दिसत आहेत. काल मुंबईमध्ये पाऊस पडला, आज कदाचित पुण्यात मध्ये पडेल पण. आणि मी म्हटलं की ते निवडणुका नाहीत, काही नाही, उगाच कशाला भिजत भाषण करा. तर मी यांना सगळ्यांना सांगितलं, म्हटलं आपण गणेश कला क्रीडाला घेऊ, म्हटलं आपण निवडणुकांना वेळ आहे म्हटलं. काय आलं काय आवाज येईल, हळूहळू येईल. त्या दिवशी मी पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर जरा थोडंसं माझं पायाचं दुखणं चालू आहे. आणि त्या पायामुळे थोडंसं कमरेला मला थोडा त्रास होतो. 2 दिवस इथे पुण्यामध्ये तसं काही नव्हतं म्हणून मी परत मुंबईला गेलो. जरा काही फिजिओ जरा काही करायचं होतं. पण त्या दरम्यान मी जरा डॉक्टरांशी बोलून घेतलं, पण ते जरा थोडंसं प्रकरण जरा जास्ती वाढलं असल्यामुळे येत्या 1 तारखेला जरा शस्त्रक्रिया करतोय. ते शस्त्रक्रिया माझ्या या हिप बोनची शस्त्रक्रिया आहे. हे का सांगितलं तुम्हाला, कारण कोणालाही न सांगता शस्त्रक्रियेला गेलो तर हे आमचे पत्रकार बांधव कुठचा अवयव बाहेर काढतात काही कळतच नाही नंतर.
मी म्हटलं बाकीच्या गोष्टींची ओढाताण करण्यापेक्षा आपणच सांगितलं बरं कशाचं आहे ऑपरेशन. बिचार त्यांचंही मला वाईट वाटतं. ते आत्ता पण ते स्कूटर बिटरवरनं ते कॅमेरे बिमेरे घेऊन फिरत होते. त्या दिवशी मी पुस्तक घ्यायला गेलो तिकडे पण बिचारे ते होते. आता काय त्यांना सांगितलं जातं काही फुटेज घ्या वगैरे वगैरे. तर मी कंटाळतो त्या गोष्टीला. बरं भाषण दाखवणं इथपर्यंत मी समजू शकतो. आता निघाले, आता दरवाजा उघडला, हा बघा डावा पाय दिसला, हे बघा त्यांचं बोट दिसलं. कोणाला इंटरेस्ट आहे झाला त्याच्यामध्ये? एक एक अवयव दाखवत बसणार तुम्ही माझा. पण असो, ते त्यांचं काम ते करत असतात. आजच्या या सभेचं आयोजन मी मुद्दामून करण्यामागचं कारण, परवा दिवशी मी जी 4 ओळी टाकल्या की अयोध्या दौरा तुर्तास रद्द. अनेकांना वाईट वाटलं, अनेकांना आनंद झाला, अनेक जण कुत्सितपणे बोलायला लागले. आणि म्हणून मी तो साधारणपणे 2 दिवसांचा जरा एक बफर दिला होता मुद्दामून, की काय बोलायचं ते बोलून घ्या एकदा. आणि मग मी माझी भूमिका महाराष्ट्राला सांगीन, देशाला सांगीन. ज्या दिवशी ही आपण लाऊडस्पीकर बंद ची घोषणा केली त्याच्यानंतर मी इथे पुण्यामध्ये, तुम्हाला आठवत असेल तर मी अयोध्येला जाणार त्याची तारीख जाहीर केली. आणि त्याच्यानंतर काही दिवसातच हे सगळं प्रकरण सुरू झालं की अयोध्येला येऊ देणार नाही. आणि मग ते सगळं प्रकरण वाढतंय. मी बघत होतो, पाहत होतो हे काय चाललंय नेमकं. मला मुंबईमधनं पण माहिती मिळत होती, मला दिल्लीमधनं पण माहिती मिळत होती, मला उत्तर प्रदेशातनं पण काही गोष्टी लोक सांगत होते की हे नेमकं काय चाललंय. आणि एक वेळ अशी आली की माझ्या असं संपूर्णपणे लक्षात आलं की हा ट्रॅप आहे, हा सापळा आहे. आपण या सापळ्यामध्ये अडकलं नाही पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टींची जी सुरुवात झाली, त्याची जी रसद पोचवली गेली, ज्या गोष्टी केल्या त्याची सुरुवात महाराष्ट्रातनं झाली. की हा पुन्हा विषय बाहेर काढा. ज्यांना ज्यांना माझी अयोध्या वारी खुपली होती असे अनेक जण होते. आणि मग ते सगळ्यांनी सगळ्या गोष्टी मिळून सगळा आराखडा आखला गेला. मी एकाच गोष्टीचा विचार केला, मी खरं तर अयोध्येला जाणार याचा जो मला जो विचार माझ्या मनामध्ये होता, राम जन्मभूमीचं दर्शन घेणं हे आलंच. परंतु मला असं वाटतं तुमच्यापैकी अनेक जण त्यावेळेला जन्माला देखील आलेले नसतील. तेव्हा आजच्यासारखी चॅनल्स नव्हती. त्यावेळेला एकच दूरदर्शन एवढं एकच चॅनल होतं आपल्याकडे भारतामध्ये. आणि त्या दूरदर्शनवरती आत्ताच्या काही चॅनलचे काही कोणी आहेत काही पत्रकार वगैरे, ते त्यावेळेला न्यूज रील्स चालवायचे. एक अर्ध्या तासाच्या काही गोष्टी यायच्या आणि ते मग ते दूरदर्शनच्या वरती ते दाखवायचे. मला आजही आठवते, माझ्या डोळ्यासमोर ती अजूनही ते चित्र उभं आहे. ज्या वेळेला मुलायम सिंग सरकार ज्या वेळेला तिकडे होतं उत्तर प्रदेशमध्ये, ज्या वेळेला भारतातनं सगळ्या ठिकाणाहून ज्या वेळेला कारसेवक अयोध्येला गेले होते, त्यावेळेला आपल्या त्या सर्व कारसेवकांना ठार मारण्यात आलं होतं.
आणि त्या सगळ्या कारसेवकांची प्रेत ही त्या शरयू नदीमध्ये तरंगताना मी त्याची व्हिज्युअल्स पाहिली होती. मला रामजन्मभूमीचं दर्शन तर घ्यायचं होतंच, प्रश्नच नाही. पण जिथे माझे कारसेवक गेले, जिथे त्यांना मारलं गेलं, ती जागा पण तिकडे अयोध्येला आहे, त्याचंही दर्शन मला घ्यायचं होतं. असो, राजकारणामध्ये भावना समजत नसतात अनेकांना, नाही समजल्या. परंतु ज्या प्रकारचं माहोल तिकडे उभं केलं जात होतं, मी उद्या तिथे समजा हट्टाने जायचं असं समजा ठरवलं असतं. मला माहिती आहे की आपल्या पक्षामधले हजारो आपले महाराष्ट्र सैनिक, महाराष्ट्रातनं असे माझे अनेक हिंदू बांधव हे तिकडे अयोध्येला आले असते. आणि तिथे जर काही झालं असतं तर आपली पोरं तर गेली असती अंगावर. तुमच्यावरती केसेस टाकल्या गेल्या असत्या, तुम्हाला जेलमध्ये सडवलं गेलं असतं. आणि हकना काही कारण नसताना तुमच्यावरती अनेक केसेस आणि जेलमध्ये जाणं आणि त्या केसेस परत तिकडे चालवणं, आणि तो ससेमिरा जेव्हा तुमच्या पाठीशी लावला असताना, हे इथे बाळा नांदगावकर बसलेत, नितीन सरदेसाई बसलेत, मी ह्यांच्याशी बोलत होतो. मी म्हटलं आपली पोरं म्हटलं मी हकना घालवणार नाही अशी. आणि मग बरोबर त्यावेळेला अनेक प्रमुख सगळे पदाधिकारी त्यावेळेला तिकडे बरोबर येणार होतेच. या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवरती, तुमच्यावरती, सगळ्यांवरती तिकडे केसेस टाकल्या गेल्या असत्या आणि ऐन निवडणुकीच्या वेळेला त्या सगळ्या गोष्टी लावल्या असत्या आणि निवडणुकीच्या वेळेला इकडे कोणीच नसतं. हा सगळा ट्रॅप होता. एक कोणतरी खासदार उठतो आणि तिकडच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो, शक्य आहे का? या सगळ्या अनेक गोष्टींना अनेक पापुत्रे आहेत. मला काही पापुत्रे मला तुम्हाला सांगता पण येणार नाही, मला काही बोलता पण येणार नाहीत. पण ही माझी महाराष्ट्रातली ताकद हकनाक तिकडे सापडली असती, ती मला सापडून द्यायची नव्हती. मी म्हटलं जात नाही म्हटल्यानंतर 4 शिव्या खायला पण मी तयार आहे. माझ्यावरती टीका होणार असेल तर टीका पण सहन करायला तयार आहे. पोरं नाही अडकू देणार मी. आत्ता जाग आली या सगळ्या गोष्टी की राज ठाकरेंनी माफी मागावी वगैरे. जवळपास 12-14 वर्षानंतर आठवण झाली. तेव्हा कुठे होती ही सगळी माणसं? राज ठाकरेंनी माफी मागितली तरच त्यांना अयोध्येमध्ये पाऊल ठेवून देऊ. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, यातनं चुकीचे पायंडे पडतात एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवावं. विषय माफी मागण्याचाच आहे ना. मग गुजरातमध्ये एक अल्पेश ठाकूर नावाचे एक गृहस्थ आहेत. 2017 मध्ये तिकडे जे उत्तर प्रदेश बिहार बंद जे तिकडे कामासाठी जी लोक गेली होती त्यांच्याकडनं कोणाकडनं तरी तिथे एका मुलीवरती बलात्कार झाला. आणि तो बलात्कार झाल्यानंतर तिकडच्या उत्तर प्रदेश बिहारच्या लोकांना मारले आणि जवळपास 10 ते 15 हजार उत्तर प्रदेश बिहारच्या लोकांना तिकडनं त्या रात्री गुजरातमधनं हाकलून दिले. ती लोक मुंबईमध्ये आली. आपल्याकडे तर काय आवजाव घर तुम्हारा आहे. हे मुंबईमध्ये आले आणि मुंबईमधनं नंतर परत ते उत्तर प्रदेशमध्ये गेले. परंतु तिकडे त्यांना मारण्यात आलं, तिकडे त्यांना हुसकवण्यात आलं, गुजरातमधनं बाहेर काढण्यात आलं. तिथून कोण माफी मागणार आहे? तिथून कोणाची माफी मागायला लावणार आहात तुम्ही? कोणाला माफी मागायला लावणार? आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही पण सर्वांनी हे राजकारण नीट समजून घेणं गरजेचं आहे की हे आत्ता कसं काय सुरू झालं अचानक.
ज्यांना आपलं हिंदुत्व झोंबलं, ज्यांना आपले लाऊडस्पीकर झोंबले, सगळ्यांनी एकमेकांचे सगळे आपल्या विरोधामध्ये सगळे एकत्र येतात, अन्यथा भांडत असतात. साधी गोष्ट लक्षात घ्या ना, ते आता ते काय कोणते दाम्पत्य, राणा दाम्पत्य. बरं, मी सांगितलं काय की जर मशिदीवरती बांग जोरामध्ये लागली तर त्याच्या समोर जाऊन हनुमान चालीसा तुम्ही लावा. अनेक ठिकाणी लावली गेली. हे राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीवरती जाऊन तिकडे हनुमान चालीसा म्हणणार. अरे मातोश्री बंगला काय ती काय मशीद आहे का? आणि मग ते एवढं सगळं प्रकरण झालं. मग त्यांना काहीतरी अरेस्ट केली, मग ते आतमध्ये टाकले गेले. मग ते आतमध्ये होते दोन मधू इथे आणि चंद्र तिथे. आणि मग या सगळ्या गोष्टींमधनं ते सगळे परत मग एकत्र आले. मग त्यांना सोडण्यात आलं. शिवसेनेकडनं काय वाटेल ते बोलण्यात आलं त्यांना. ते पण काहीतरी वाटेल ते बोलत होते शिवसेनेवर. एवढा सगळा राडा तुम्ही सगळ्यांनी टेलिव्हिजनवरती पाहिल्यानंतर लडाखमध्ये ते दाम्पत्य आणि संजय राऊत एकत्र जेवताना दिसले. शिवसेनेमध्ये काम करणारे जी लोक आहेत, जे शिवसैनिक आहेत, जे पदाधिकारी आहेत, त्याला काहीच नाही वाटत या गोष्टींचं. की जी लोक मातोश्रीवरती तिकडे हनुमान चालीसा वाचायला आले, ज्यांच्यामुळे एवढा सगळा प्रकरण सगळं अख्खं घडलं, आणि त्यांच्याबरोबर तुम्ही तिकडे लडाखमध्ये फिरताय, तिकडे तुम्ही खांद्यावरती हात ठेवून त्यांच्याशी बोलताय, तिकडे तुम्ही त्यांच्याबरोबर जेवताय, हे सगळे ढोंगी आहेत. ह्यांचं हिंदुत्व नुसतं पकपक 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 एवढ्या पुरतच आहे. याला दुसऱ्या गोष्टी नकोयत. त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय पोरकटपणा चालू आहे मला काही कळतच नाही. आमचं खरं हिंदुत्व, ह्यांचं खोटं हिंदुत्व. चला, वॉशिंग पावडर विकताय का तुम्ही? तुम्हारी कमीज हमारी कमीज से सफेद कैसी. प्रश्न असा आहे ना की खरं हिंदुत्व काय आहे, ह्याचे रिझल्ट पाहिजेत लोकांना. हिंदूंना त्याचे रिझल्ट पाहिजेत जे आम्ही देतो. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला आम्ही रिझल्ट देतो. हे जे आता उत्तर प्रदेश बिहारचं बोलतायत ना आता हे सगळेजण, हे जेव्हा आंदोलन झालं होतं, आठवा तुम्ही या गोष्टीला आता 12-14 वर्ष झाली. महाराष्ट्रामध्ये रेल्वे भरती होती आणि रेल्वे भरतीसाठी म्हणून तिकडनं लोक, हजारोने लोक इथे महाराष्ट्रात रेल्वे स्टेशन्सवरती आली. मी त्याचा फोटो पाहिले सगळे वर्तमानपत्रांमध्ये. पण हे काय म्हणून आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं, म्हटलं जरा त्यांच्याशी भेटून बोलून घ्या. आपले लोक भेटून बोलायला गेले होते. की कुठून आलात, काय आलात, काय चाललंय तुमचं, कशासाठी आलात तुम्ही इथे. तिथे बोलता बोलता त्या बाचाबाचीत तिथल्या एका मुलाने आपल्या एका पदाधिकाऱ्याला आईवरनं शिवी दिली. आणि जे सगळं प्रकरण सुरू झालं ते तिथून सुरू झालं. ते प्रकरण सोडा, पण होतं काय तर महाराष्ट्रामध्ये रेल्वे भरती होती आणि महाराष्ट्रामध्ये रेल्वे भरती आहे याच्या जाहिराती महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रांमध्ये कुठेही नाही. महाराष्ट्रातल्या मुलांना काहीही माहिती नाही आणि त्याच्या जाहिराती उत्तर प्रदेश आणि बिहारच्या वर्तमानपत्रांमध्ये येत होत्या. याच्याबद्दल बोलायचं नाही. उद्या जर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जर समजा रेल्वे भरती होत असेल तर उत्तर प्रदेश आणि बिहार मधल्या मुलांना तिकडे नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. महाराष्ट्रामध्ये असेल तर महाराष्ट्रातल्या मुलांना मिळाल्या पाहिजेत. इथे हजारो बेरोजगार तरुण तरुणी आज इथे आहेत. पण या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर
ज्यावेळेला तिथे ममता बॅनर्जी ज्यावेळेला रेल्वे मंत्री झाल्यानंतर त्यांनी रेल्वे परीक्षा या स्थानिक भाषेमध्ये घेतल्या जातील म्हणून सांगितलं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या हजारो मुलांना रेल्वेमध्ये भरती मिळाली, नोकऱ्या मिळाल्या. ते त्या आंदोलनाचं यश आहे. हे जे टिमक्या मिरवतात ना, राज ठाकरे आंदोलन अर्धवट सोडतो. मला एक आंदोलन दाखवायचं, एक आंदोलन जे अर्धवट सोडलं. टोल नाक्याचं आंदोलन हातामध्ये घेतलं. जवळपास 64 ते 70 टोल नाके महाराष्ट्रामधले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे बंद झाले. आणि ह्या बाकीचे टोल नाके म्हणजे ह्यांची काहीच जबाबदारी नाही. या बाकीच्या पक्षांची जबाबदारीच नाही की लोकांना हे टोलवाले लुटतायत, त्याच्याबद्दल हे काही बोलणार नाहीत. या आपल्या मुंबईमध्ये या काय ते तुमचं काय बॉलिवूड का काहीतरी पाकिस्तानी कलावंत येत होते. या देशामधनं हाकलून दिले त्यांना. कुठे होते त्यावेळेला हिंदुत्वाची पकपक करणारे? ज्यावेळेला त्या रजा अकादमीच्या लोकांनी ज्यावेळेला मोर्चा काढला आणि आमच्या पोलीस माता भगिनींना घोळका करून आतमध्ये घेऊन त्यांच्या आबरूवरती हात घातला गेला, ते सगळे बाहेरचे सगळे मुसलमान तिकडे आलेले, त्या मोर्चामध्ये आलेले, त्यांनी आमच्या आया बहिणींवरती हात टाकला. त्याच्या विरोधात काढलेला मोर्चा हा फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढला, बाकी नाही कोणी काढला. कोणतं हिंदुत्व बोलतोय तुम्ही? आणि प्रश्न असा आहे ना की या सगळ्या याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी मला एक पहिली गोष्ट सांगावी, तुमच्या अंगावरती एक तरी आंदोलन केल्याची केस तरी आहे का हो? मग ती मराठीच्या प्रश्नावरती असेल ना, ते हिंदुत्वाच्या प्रश्नावरती असेल, एक तरी केस आहे का? भूमिकाच कुठची घ्यायची नाही. 92-93 दंगल झाली, एवढंच फक्त आठवून द्यायचं, त्याच्यावरती फक्त सुरू. परवा दिवशी म्हणाले संभाजीनगरचं नामांतर झालं काय नाही झालं काय? मी बोलतोय ना. अरे तू कोण आहे? तू कोण? वल्लभभाई पटेल काय महात्मा गांधी? तू कोण आहे की मी बोलतोय ना? अरे मी बोलतोय ना, काय लॉजिक आहे? इतकी वर्ष केंद्रामध्ये सत्ता होती, आजपर्यंत कधी संभाजीनगरचा प्रश्न कधी मिटवला? नामांतरचा प्रश्न कधी मिटवला? कधीच नाही. कारण तो सतत निवडणुकांच्या दृष्टिकोनातून जिवंत ठेवायचा आहे, सतत जिवंत ठेवायचा आहे आणि त्याच्यावरनं मतं मिळवायची आहेत. याच गोष्टी फक्त यांना करत बसायच्या आहेत. कारण उद्या नामांतर झालं, संभाजीनगरचं नाव झालं, प्रश्नच मिटला. मग बोलायचं कशावर? त्या संभाजीनगर मधली सर्व लोक, अनेक महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये ही प्रश्न आहे. 10 दिवस पाणी येत नाही शहरांमध्ये. संभाजीनगरमध्ये येत नाहीये, जालनामध्ये येत नाहीये, अनेक महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी येत नाहीये. ते विषयच नाहीत. मी मागच्या दसऱ्याच्या का कुठच्या ठाण्याच्या सभेमध्ये मी म्हणालो होतो की माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे की या देशामध्ये त्यांनी लवकरात लवकर समान नागरी कायदा आणावा. या देशाची लोकसंख्या नियंत्रणासाठी म्हणून नवीन अजून एक कायदा आणावा. आणि माझी तिसरी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींना, या औरंगाबादचं लवकरात लवकर संभाजीनगर हे तुम्ही नामांतर लवकरच करून टाका. त्यांचं एकदा राजकारण मोडीतच काढा. ह्यांच्या राजकारणासाठी, हिंदू मुसलमान मतांच्या ध्रुवीकरणासाठी म्हणून त्या MIM ला मोठा केला की MIM सतत बोलत राहिली पाहिजे हिंदूंच्या विरोधामध्ये तिकडे संभाजीनगरमध्ये, की ज्याच्यातनं हे सगळं ह्यांची रोजीरोटी चालू राहील. ह्यांच्या लक्षात नाही आलं की आपण एक राक्षस वाढवतोय. आणि म्हणता तिकडे त्या MIM चा खासदार झाला यांच्या राजकारणात.
या सगळ्या निजामाच्या अवलादी इथे महाराष्ट्रात वळवळ करायला लागल्या. याला भुसभुशीत जमीन दिली कोणी? यांनीच. यांच्या स्वतःच्या राजकारणासाठी म्हणून करून दिली. आता ते आतमध्ये घुसलेत. ह्यांचा तिकडचा खासदार पडला शिवसेनेचा आणि MIMचा निवडून आला. आणि आमच्याच देशात, आमच्याच महाराष्ट्रामध्ये या MIMची अवलाद येते आणि जो आमच्या शिवछत्रपतींना मारण्यासाठी म्हणून आग्र्याहून निघाला त्या औरंगजेबाच्या कबरीवरती येऊन डोकं टेकतात आणि आम्हाला लाज नाही, शरम नाही, काही वाटत नाही आम्हाला. कारण सत्ताधारीच असे बसलेले आहेत. आता आमच्या शरद पवार साहेबांना जर समजा औरंगजेब हा सुफी संत वाटत असेल तर ह्याच्या पलीकडे काय बोलायचं? सुफी संत? अफजल खान हा शिवाजी महाराजांना मारायला आलाच नव्हता म्हणे. तो त्याचा म्हणे विस्तार करायला आला होता राज्याचा. मग काय मध्ये शिवाजी महाराज आले? तुमच्या सोयीसाठी कशाला इतिहास बदलताय? आणि ह्यांचं हे जे सगळं राजकारण चालू आहे, हे राजकारण तुम्ही लोकांनी नीट समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला हे तुम्हाला गृहीत धरणार, वाटेल ते राजकारण करत बसणार. कोणी कोणाला भेटतंय, कोणी कोणाला काही सांगतंय. एकमेकांना ते काल ते कोणतरी शिवसेनेमधलं बोललं म्हणे की म्हणे ही काय आघाडी सरकार, काय कुठचं सरकार आहे, महाविकास आघाडी सरकार, हे पाहिलं असतं तर बाळासाहेबांना आनंद झाला असता. याच्यावरती कहर म्हणजे पवार साहेब सांगतायत की आम्ही सकाळी भांडायचो आणि रात्री जेवायला एकत्र बसायचो. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांची क्रेडिबिलिटी घालवताय. शिवसेनेला एवढी देखील अक्कल नाहीये की तुम्ही काय कोणाबरोबर राहताय. लोकांना वाटेल हे यांचं खोटं खोटं भांडण चालायचं. पण हे स्वतः इतके सत्तेमध्ये मशगूल आहेत की यांना कशाची काही पर्वाच नाहीये. आणि पर्वा एवढ्यासाठीच नाहीये कारण महाराष्ट्रातली जनता, देशातली जनता बेपर्वा वागते, काही सोडून देतात. हे सगळ्या गोष्टी विसरल्या जातात. निवडणुकीच्या तोंडावरती सगळ्या गोष्टी विसरायच्या आणि भलत्या गोष्टींवरती मतदान करून मोकळं व्हायचं. हे आजपर्यंत त्यांना जे वाटतंय ना की आम्ही काहीही केलं तरी आम्ही निवडून येतो, हा जोपर्यंत त्यांचा समज तुम्ही दूर करत नाही तोपर्यंत चांगले दिवस येणारच नाहीत. मला वाटलं होतं महाराष्ट्रामधला तिथे तो MIMचा माणूस तिथे त्या औरंगजेबाच्या कबरीवरती गेल्यावरती महाराष्ट्र खवळेल. काही नाही, थंड महाराष्ट्र. ज्या विजापूरवरनं निघाल्यानंतर अफजल खान महाराष्ट्रामध्ये येतो, वाई मार्गे येतो, कशाला? आमच्या शिवछत्रपतींना मारण्यासाठी म्हणून येतो. ज्याचा कोथळा शिवछत्रपती बाहेर काढतात त्याची एवढीशी असलेली एक कबर आज प्रतापगडाच्या पायथ्याशी जाऊन बघून या तुम्ही. एक 6 फूट काय 4 इंचाची 4 फूट अशी असलेली कबर, एक छोटी जुनी, त्याचा विस्तार आज जवळपास 15 ते 20 हजार फुटात झालाय. अफजल खानाची मशीद तिथे उभी राहिली आहे. अफजल खानाच्या मशिदीसाठी फंडिंग येत आहे. आमच्या शिवछत्रपतींना मारायला आलेल्या माणसाच्या कबरीसाठी फंडिंग देणारी माणसं कोण येतो? कोण आहे त्या अवलादी? कुठून येत आहे हे पैसे? याचं कारण आम्ही शांत बसलेलो आहोत. आम्हाला कसलंही काही देणं घेणं नाही. आमच्या आजूबाजूला काय घडतंय, आमच्या आजूबाजूला काय घुसतंय आतमध्ये, आम्हाला काही परवाच नाही होत. आम्ही शांत थंड आहोत. आम्ही थंड गोळे लोण्याचे. आज भोंग्यांचा विषय ज्या वेळेला आपण काढला, भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सकाळच्या अजान बंद झाल्या.
जवळपास 92 ते 94% ठिकाणी आवाज कमी झाले. खरं तर माझी मागणी आवाज कमीची नाहीच आहे, लाऊडस्पीकरच निघाले पाहिजेत. पण बाबांनो, तुम्ही जोपर्यंत हे असे वेंदळ्यासारखे राहणार ना, तोपर्यंत ही माणसं अशीच घुसत राहणार. कारण त्यांना माहिती आहे ते आज ऐकणार, थोडा वेळ चिडणार, नंतर सगळे विसरून जाणार, नंतर सगळेजण आपापल्या कामामध्ये लागणार. मला कल्पना आहे ना की या महाराष्ट्रामध्ये अनेक विषय आहेत. परवा दिवशी आमच्या एका शेतकऱ्याने तिथे त्याचा ऊस घेतला नाही साखर कारखान्याने, म्हणून अख्खं शेत पेटवून दिलं आणि स्वतः आत्महत्या केली. काही नाही, एवढी एक बातमी आली त्या दिवसापुरता, संपला विषय आमच्याकडे. माणसं मरतायत, शेतकरी आत्महत्या करतायत, 10-10 दिवस शहरांमध्ये पाणी येत नाहीये. कोणीतरी येऊन आमच्या त्या औरंगजेबाच्या त्या कबरीवरती डोकं ठेवतोय. आम्ही थंड गोळे, आम्हाला राग येत नाही, आम्हाला काही वाटत नाही, आम्हाला शरम नाही, काही नाही. आम्ही थंड आहोत, शांत बसलेलो आहोत. आम्हाला या थंड बसण्यामध्ये, राग न येण्यामध्ये, काहीही न क्रिया करण्यामध्ये 900 वर्ष परकीयांनी सत्ता गाजवली या भूमीवरती. 900 वर्ष. बदला 125 वर्षाचा मराठीशाहीचा इतिहास जर बाजूला काढला तर 900 वर्ष पारतंत्र्यामध्ये होता देश. गजनीचा मोहम्मद आल्यापासून ते साधारणपणे बदला 125 वर्षाचा काळ काढल्यानंतर 1947 साली ही भूमी स्वतंत्र झाली, ज्याला आपण हिंदुस्थान म्हणतोय, भारत म्हणतोय. ही सगळी मंडळी आतमध्ये घुसली कशी, आतमध्ये आली कशी, तुमच्यावरती राज्य केलं कसं? कारण आम्ही बेसावध होतो. आम्ही सतत सातत्याने बेसावध राहतो. आम्ही आजूबाजूला कुठेही काही पाहत नाही आहोत. आम्ही फक्त मोबाईलमध्ये काय कोणत्या क्लिप आल्यात आणि काय पुढचा फॉरवर्ड चालू आहे एवढंच फक्त बघतो. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की हे लाऊडस्पीकरचं भोंग्यांचं आंदोलन हे एका दिवसाचं आंदोलन नाही आहे. या गोष्टीला जर सातत्य नसेल, पुन्हा सगळ्या गोष्टी सुरू होणार. ते फक्त तुम्हाला चेक करतायत, ते फक्त तुम्हाला तपासतायत. हे जिवंत आहेत हे विसरले, सोडून द्या. हळूहळू हळूहळू आवाज वरती परत यायला सुरुवात होणार. सारख्या सारख्या गोष्टी होत नाहीत. आता सुरू केलं ना, एकदाचा तुकडा पाडून टाका. एकदाचा तुकडा पाडून टाका. म्हणून मी आता एक पत्र तुम्हाला देणार आहे, आता नाही, पुढच्या काही दिवसांमध्ये, 1-2-4 दिवसामध्ये एक पत्र देणार आहे. माझी महाराष्ट्रातल्या तमाम सर्व माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात जोडून विनंती आहे, प्रत्येक घराघरामध्ये ते पत्र पोहोचलं पाहिजे. हे आंदोलन आहे. प्रत्येक वेळेला आंदोलन हे काही सर्व समाजाने लोकांनी सगळ्यांनी येऊन रस्त्यावरती केलं पाहिजे अशातला भाग नाहीये, परंतु त्यांचं सहकार्य, त्यांचा सहभाग हा त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. तरच या गोष्टी वेळीच थांबतील, बंद होतील. ते पत्र मी तुम्हाला लवकरच देणार आहे. या सगळ्या भोंग्याच्या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, जवळपास 28,000 मुलांना नोटिसा गेल्या महाराष्ट्र सैनिकांना. कमी जास्ती इकडे तिकडे असेल. 28,000. जो कायदा पाळा सांगतोय त्याला नोटिसा बजावणार, त्याला अटक करणार, त्याला तडीपारा लावणार, आणि जे कायदे पाळत नाहीत त्यांच्याबरोबर चर्चा करणार. क्या लगता है असलम भाई, आपको कितना लगता है, कितना साउंड कितना होना चाहिए आपके बारे में? चर्चा, या चर्चा काय करायची? या महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या लोकांवरती, सर्व मराठी हिंदू पोरांवरती तुम्ही केसेस टाकताय. आमचे संदीप देशपांडे जवळपास पाकिस्तान बॉर्डर क्रॉस करून आल्यासारखे पोलीस शोधत होते. शेवटी त्याच्या संदीपच्या बायकोने फ्रीज पण उडून दाखवला. अहो नाहीये घरात.
पण या सगळ्या आंदोलनामध्ये मी एक सर्वात महत्वाची गोष्ट, जर सगळ्यांनीच जोरात काम केलं, त्याचे हे सगळे परिणाम आहेत, त्याचे हे सगळे रिझल्ट दिसत आहेत. माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचे मी आभार मानिनच, त्यांचं अभिनंदन करीनच, पण खास करून आपल्या पक्षाच्या विधी विभाग, किशोर शिंदे ते आणि त्यांचे वकील सर्व मंडळी, महाराष्ट्रातली आपल्या सगळ्या विधी विभागाची सर्व वकील मंडळी, या सर्व लोकांचे मी खास करून आभार मानेन की सगळ्या ठिकाणी ही वकील मंडळी उभी राहिली आणि आपल्या पोरांना ताबडतोब बाहेर काढण्यात आलं. त्याच्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन की आंदोलनं होतील, होत राहतील, करायची आहेत, काळजी नसावी, टीम तयार आहे. त्याच्यामुळे मी आता फार काही आपल्याला लांबण लावत नाही मी, परंतु मी पुढच्या आठवड्यामध्ये माझी शस्त्रक्रिया झाल्यानंतर एक 2-4 आठवडे माझे जरा काही रिकव्हरी या सगळ्या गोष्टींसाठी जातील आणि ते झाल्यानंतर मग एक महिना 1.5 महिन्यानंतर 2 महिन्यांनी मी पुन्हा आपल्यासमोर येईन. त्यावेळेला अनेक गोष्टींवरती मला काय वाटतं, काय विचार आहेत ते मी आपल्यासमोर मांडीन. तुर्तास हे जे आंदोलन आहे, हे आंदोलन आपल्याला चालू ठेवायचं आहे आणि त्याच्यासाठी जे पत्र आहे ते घरोघरी आपण सर्व हिंदू बांधवांच्या घरी, भगिनींच्या घरी आपण पोहोचवाल, ही एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रथेप्रमाणे राष्ट्रगीत होऊन सभेची सांगता होईल. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहा. भारत माता की जय.